नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग व्हर्च्युअल सेंटरमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मी व्हर्च्युअल विषयक मार्गदर्शक श्री विलास अनंत राठोड। आज आपण मराठी अक्षर भारती या विषयातील एका घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर चला आज आपण त्या घटकाचा अभ्यास करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले। त्या समाजसुधारकांनी आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली। अनेक समाजसुधारकांनी आपल्या घरादाराचा त्याग केला, समाजासाठी स्वतःला वाहून दिले। त्याचप्रमाणे भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक समाजसुधारकांनी आपले कार्य सतत चालू ठेवले। त्यामध्ये आपण जर विचार केला तर बाबा आमटे यांचं नाव खूप प्रसिद्धीला आलेले आहे। बाबा आमटे यांचं पूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे। बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी पीडितांसाठी व गरिबांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या अधिकार प्राप्त करण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले। बाबा आमटे यांनी व त्यांच्या पत्नी साधना आमटे यांनी 1950 कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी आनंदवन नावाच्या एका संघटनेची स्थापना केली आणि त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करायला सुरुवात केली। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशाच एका कुष्ठरोग्याची सेवा करणाऱ्या आपल्या परिवाराची पर्वा न करता आपल्या परिवारातील सदस्यांची खुशीची पर्वा न करता सतत कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी जाणाऱ्या अब्दुल मियाँ चुडीवाला यांची माहिती आपण आज जयश्री रुईकर लिखित चुडीवाला या पाठाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पाठ 6 चुडीवाला या पाठाच्या लेखिका जयश्री रुईकर आहेत। जयश्री रुईकर यांचा जन्म 1939 साली झाला। जयश्री रुईकर या मराठी भाषेच्या प्रसिद्ध लेखिका। त्यांनी जयपराजय, वेदनेला फूल आले या कादंबऱ्या, मृगजळ, अंतर्मन हे कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत। स्वप्नातील विहीर ही बालकादंबरी इत्यादी त्यांची साहित्य लेखन प्रसिद्ध आहे। प्रस्तुत पाठामध्ये जयश्री रुईकर यांनी कुष्ठरोगाची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे। या पाठात समाज ऋण या मूल्याबरोबरच माणुसकीचे दर्शनही लेखिकेने घडवले आहे। विद्यार्थी मित्रांनो, या प्रस्तुत पाठामध्ये डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांनी अमरावती येथे एक तपोवनामध्ये संक्रांत व ज्येष्ठ पौर्णिमा या 2 सणाच्या दिवशी कुष्ठरोगी स्त्रियांना आणि तेथील मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचं वर्णन या पाठामध्ये दिलेले आहे। तसेच या पाठामध्ये आपल्याला समाज ऋण या मूल्याबरोबरच माणुसकीची ओळख करून देणारा हा पाठ आहे। विद्यार्थी मित्रों, चुड़ीवाला इस पाठ में हमें लेखिका जयश्री रुईकर इन्होंने डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजी साहब पटवर्धन इन्होंने अमरावती में एक कुष्ठरोगी महिलाओं के लिए एक तपोवन बनाया था
और उस तपोवन में संक्रांत और ज्येष्ठ पूर्णिमा के ये 2 दिन कुष्ठरोगी महिलाएं और लड़कियों को चूड़ी भरने के लिए अब्दुल वहाँ जाता था और उस अब्दुल के एक संवेदनशील वृत्ति का वर्णन इस पाठ में दिया गया है। दूसरा, इस पाठ में हमें समाज के प्रति हमें कुछ देना चाहिए। समाज के उपकार, समाज के जो उपकार है उस उपकार का मनुष्य का दर्शन, इसका हमें इस पाठ में परिचय करके दिया है। यानी मनुष्य समाज में जन्म लेता है और समाज में बड़ा होता है और समाज में बड़े होने के बाद समाज के लोगों का बहुत बड़ा एहसान उस व्यक्ति पर रहता है और उस समाज को उस बदले कुछ ना कुछ देने की जो प्रवृत्ति है, इस प्रवृत्ति का दर्शन हमें इस पाठ में जयश्री रुईकर इन्होंने दिया गया आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठाचा प्रत्यक्ष अभ्यास करूया। अब्बाजान, आज मत जाओ तपोवन को। क्यों बेटे? जेव्हा अब्दुल हा तपोवनात जाणार होता, तपोवनात जाण्यासाठी तो तयारी करत होता आणि त्याचा मुलगा त्यांना सांगतो की अब्बाजान म्हणजे बाबा, आज तुम्ही तपोवनला जाऊ नका। तेव्हा अब्दुल त्यांना सांगतो की क्यों बेटा? जाने दे अनवर, काय बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच म्हणजे आनंदमय सोहळा। पर्वणीच एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे। जेव्हा अब्दुलचा मुलगा अनवर हा अब्दुल तपोवनला जाण्यासाठी तयारी करत असताना त्याला सांगतो की बाबा, आज मत जाओ तपोवन को, म्हणजे आज तुम्ही तपोवनात जाऊ नका। तेव्हा अब्दुल सांगतो का, क्यों बेटा, क्यों नहीं जाने का? तर त्याची आई, अनवरची जी आई आहे ती अनवरची आई बोलते, जाने दे अनवर, जाऊ दे ते त्यांना, काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी खूप आनंदाचा सोहळाच आहे। एवढं काय आहे त्या तपोवनात कोणाला माहीत। अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली, मी लवकर येईल बेटा। आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला आणि अनवरने आपल्या वडिलांना जेव्हा विचारलं, बाबा, आज तुम्ही तपोवनाला जाऊ नका, तर अनवर म्हणतो, काय बेटा? तेव्हा त्याची आई सांगते, अनवर, जाऊ दे, काय बोलून फायदा आहे का? आजचा जो दिवस आहे हा दिवस त्यांच्यासाठी एक प्रकारचा आनंदाचा सोहळाच आहे। काय ठेवलं या त्या तपोवनामध्ये कोण जाणे बेटा? अशा शब्दामध्ये अब्दुलची बायको शन्नू नाराज होऊन त्या अनवरची समजूत काढत होती आणि समजूत काढत असताना अनवर म्हणतो, मी लवकर येईल बेटा। आणि जेव्हा अब्दुलने हे सांगितलं तेव्हा अनवर त्याचं हे बोलणं ऐकून खेळायला निघून गेला। आज संक्रांत, त्यात मंगळवार, कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद।
रघुभयाचा धंदा तेजीत रघुभयाचा धंदा तेजीत चालणार. आज आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. जेव्हा अनवर हा खेळायला निघून गेला आणि तो खेळायला निघून गेल्यानंतर अनवरची आई म्हणते की आज संक्रांत, आज एक सण आहे आणि त्या संक्रांतीचा सण आणि त्यात मंगळवार पण आहे. कितीतरी बायका, कितीतरी महिला आज बांगड्या भरायला येतील, देवीचं दर्शन करायला येतील आणि अशा सणाच्या दिवशी आणि या मंगळवाराच्या दिवशी आपलं दुकान बंद राहणार आणि रघुभयाचा धंदा तेजीत म्हणजे जोरात चालणार. आज आणि उद्या 2 दिवस रघुभयाचा धंदा खूप चांगल्या प्रकारे चालला की लगेच रघुभयाच्या घरामध्ये नवीन वस्तू येईल. आणि ती आई म्हणते, रघुभयाची ती अनवरची पत्नी बनते अब्दुलला की तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनामध्ये. असं बोलल्यानंतर अब्दुल बोलतो, शन्नू चूप बैठ अभी. म्हणजे बायकोला म्हणतो की शन्नू आता काही बोलू नकोस. जेव्हा अब्दुल तपोवनात जाण्याची तयारी करतो आणि तपोवनात जाण्यासाठी तयारी करत असताना त्याचा मुलगा, विद्यार्थी मित्रों, अब्दुल जब तपोवन में जाने की तैयारी करता है और तपोवन में जाने की तैयारी करते समय अब्दुल का बेटा अनवर कहता है, अब्बाजान आज तपोवन को मत जाओ. अब्दुल कहता है, क्यों बेटा? अनवरची आई म्हणते, अब्दुलची आई कहती है, अब्दुल की माँ कहती है, जाने दे अनवर, जाने दे, कुछ बोल के कुछ फायदा नहीं है. आज का दिन तो उनके लिए एक त्योहार का दिन ही है. कौन जाने उस तपोवन में क्या रखा है. ऐसे अब्दुल की बीबी शन्नू नाराज होते हुए अपने बेटे के मन में जो गलत समझ है वो समझ निकाल रही है. और उसके बाद अब्दुल कहता है, मैं जल्दी आऊँगा बेटा. और उनके पिताजी का ये शब्द सुन के अनवर खेलने के लिए चला जाता है. उसके बाद शन्नू कहते, आज संक्रांत का दिन और उसमें ही मंगलवार है. कितनी महिलाएं चूड़ी पहनने के लिए आएंगी, देवी के दर्शन के लिए आएंगी और अपना दुकान बंद रहेगा. रघुभैया का धंधा बहुत तेजी से चलेगा. आज और कल 2 दिन बहुत अच्छे से धंधा होगा और रघुभैया के घर में नई कोई चीज़ें आएगी और आप जाके बैठे उस तपोवन में. ये शन्नू जब कहती है तब अब्दुल कहता है, शन्नू चूप बैठा भी. एका हातात बांगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चप्पल सरकवल्या. हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून. धंद्यावर परिणाम होतो याचा समज. आणि जेव्हा अब्दुल एका हातामध्ये बांगड्याची पेटी घेतो आणि एका हातात पिशवी घेतो आणि पायामध्ये चप्पल सरकवत असताना त्याची पत्नी शन्नू म्हणते की रस्त्याने जात असताना जर तुम्हाला कोणी भेटलं तर त्यांना सांगू नका की तपोवनात जातो म्हणून, कारण तुम्ही असं सांगितल्यानंतर आपल्या धंद्यावर परिणाम होईल. एवढं समजून घ्या. जब अब्दुल एक हाथ में चूड़ी की पेटी और एक हाथ में बैग लेके अपने पैर में चप्पल डाल रहा है और चप्पल डालते डालते उनकी जो बीवी है वो बीवी कहती है, आप जब रास्ते से जाओगे तब किसी को बताना नहीं कि आप तपोवन में जा रहे हो, क्योंकि ये सुनने के बाद अपना जो चूड़ी का धंधा है इस धंधे पे परिणाम होगा
इतना ध्यान में रखते तपोन में जाना. अब्दुलने एक वार तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याचा परिचयाचा होता, पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर कीव आली. तर जेव्हा कीव येणे म्हणजे दया येणे, कीव येणे म्हणजे दया येणे. जेव्हा अब्दुलची पत्नी अब्दुलला सांगते की तुम्ही रस्त्याने जाताना कोणाला सांगू नका की तपोनला जातो म्हणून, कारण आपल्या धंद्यावर परिणाम होतो. असं जेव्हा शन्नू बोलत होती तेव्हा अब्दुलने तिच्याकडं एक वार टकलावून बघितलं. टकलावून बघितल्यानंतर अब्दुलला वाटलं की तिच्या डोळ्यामध्ये राग आहे, पण त्या रागाचा परिचय अब्दुलला होता. तिच्याकडे बघून आज त्यांना राग येत नव्हता, तर तिची कीव येत होती, तिची दया येत होती. जब अब्दुल की बीवी शन्नू कहती है अब्दुल को कि आप जब रास्ते से जाओगे तो किसी को बताना नहीं कि मैं तपोन में जा रहा हूँ, क्योंकि अपना जो चूड़ी का धंधा है उस चूड़ी के धंधे पे उसका परिणाम होगा, इतनी बात ध्यान में रख. और जब ये अब्दुल सुनता है तो बहुत एक गुस्से से शन्नू की तरफ देखता है. शन्नू के आंखों में गुस्सा तो था, लेकिन वो गुस्सा उसका परिचित था. अब्दुल को उसके तरफ देखने के बाद उसका गुस्सा नहीं आ रहा था, तो उस पर दया आ रही थी. अब्दुल बसस्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगली जाणवत होती. बस आली. बांगड्याची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. गर्दी कुणाचा धक्का लागला तर लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्याकडे मोठ्या कौतुकाने म्हणजे आश्चर्याने, मोठ्या कौतुकाने त्याने बघितलं. बस सुरुवात होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला. जिल्हाधिकारी कचेरीजवळ जाऊन बस रिकामी झाली. तपोनाकडे कोण जातोय, कशाला? जेमतेम 5-6 उतारू म्हणजे बसमधून उतरणारे प्रवासी उतारू राहिले बसमध्ये. तपोनाच्या त्या गोलाकार कमानीकडं, कमान म्हणजे त्या तपोनाचं प्रवेशद्वार, कमानीकडं अब्दुलचे लक्ष गेले. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरची वेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. गलका करणे म्हणजे आवाज करणे. अब्दुल तपोनाकडे जाण्याची तयारी करत होता. एका हातामध्ये बांगड्याची पिशवी घेतली आणि एका हातामध्ये बांगड्याची पेटी घेतली आणि दुसऱ्या हातामध्ये पिशवी घेतली आणि पायामध्ये चप्पल सरकवत त्याची बायको शन्नू अब्दुलला सांगते की रस्त्याने जाताना कोणाला सांगू नका की तपोनला जातो, कारण आपल्या धंद्यावर त्याचा परिणाम होईल. असं सांगत असताना अब्दुल तिच्याकडं एक वार टकलावून बघत होता. तिच्या डोळ्यातील राग हा अब्दुलचा परिचयाचा होता, पण अब्दुलला त्या दिवशी त्याचा राग येत नव्हता, तर कीव येत होती. अब्दुल सगळी तयारी करून बसस्टॉपवर आला. अनेक ठिकाणी धागे निघालेल्या स्वेटर, त्या स्वेटरमधून थंडी त्याला लागत होती. तेवढ्यात बस आली आणि बांगड्याची पेटी आणि पिशवी सांभाळत बसमध्ये अब्दुल चढला. कारण त्या बांगड्याच्या पेटीमध्ये खूप लाल, हिरव्या, निळ्या रंगाच्या बांगड्या होत्या आणि तो सांभाळून चढला नाही तर त्या सगळ्या बांगड्या फुटतील. काचेच्या बांगड्या असल्यामुळं ते फुटतील, म्हणून तो अलगद सावकाश त्या बसमध्ये चढत होता आणि खिडकीजवळ जाऊन बसला. त्या बांगड्याच्या पेटीला सांभाळत अलगद ती पेटी
कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता ती अलगद पेटी उचलली आणि त्याने आपल्या मांडीवर ठेवली. गर्दीत कारण का की गर्दीत कुणाचा तरी धक्का लागू नये आणि त्या वेगवेगळ्या कलराच्या म्हणजे लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्या फुटणार नाही असं अब्दुलने फुटणार नाही याची काळजी घेऊ तो त्या बांगड्याची पेटी आपल्या मांडीवर ठेवला आणि त्याच्याकडं खूप आश्चर्याने कौतुकाने तो बघू लागला. आणि तेवढ्यात बस सुरू झाली आणि बस सुरू होताच थंडीचा गारवा अधिकच अब्दुलला त्रासदायक वाटू लागला. अब्दुलने मफलर अंगावर घेण्याचं मफलर त्याने काढलं आणि घट्ट आपल्या कानाला लपेटून घेतलं, कारण कानाला थंडी लागू नये म्हणून त्याने घट्ट मफलर लपेटून घेतलं. ती बस जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील कचेरीजवळ पाहून बस रिकामी झाली. म्हणजे 75% प्रवासी त्या जिल्हाधिकारी कचेरीजवळ उतरून गेले आणि तपोनाकडे कोण जातोय, कशाला जातोय, कारण तपोनाकडे जाण्यासाठी कोणी जात नव्हते, कारण त्या तपोनाकडे कोणाचं काही काम नव्हतं. म्हणून 75% लोक हे जिल्हाधिकारी कचेरीजवळ उतरले आणि 5-6 जेमतेम जे प्रवासी होते ते प्रवासी पुढं गेले आणि तपोनाच्या त्या गोलाकार प्रवेशद्वाराकडं अब्दुलचं लक्ष गेलं आणि अब्दुलने त्या कमानीवर असलेल्या फुललेल्या वेली पाहिल्या आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की ह्या वेली जेव्हा मी 6 महिन्यात पहिले आलो होतो तेव्हा ह्या वेली खूप छोट्या होत्या आणि 6 महिन्यानंतर आलोय तर या वेली मस्त फुललेल्या आहेत. तिच्यावरती वेल मागे जेव्हा आला होता तेव्हा खूप छोट्या हातभरच ह्या वेली होत्या असं अब्दुल विचार करतोय. आणि अब्दुल गेटजवळ आला आणि त्या अब्दुलला पाहून तेथील मुली एकदम आवाज आरडाओरड गलका करायला लागल्या. जब अब्दुल बस स्टॉप पे आया और बस स्टॉप पे आने के बाद बहुत जगह उसका फटा हुआ स्वेटर बहुत जगह उस स्वेटर का दौरा निकला हुआ था और उसी जगह से बहुत बड़े पैमाने में उसको ठंडी लगने लगी थी और उतने में बस आ गई. बस में चढ़ने के लिए अब्दुल ने चूड़ी की जो पेटी है और पिशवी बहुत संभाल के बस में चढ़ा और खिड़की के पास जाके बैठ गया और उस पेटी को धीरे से लेते हुए अपने गोद में ले लिया. और क्योंकि गर्दी में भीड़ में किसी का धक्का नहीं लगना चाहिए, क्योंकि उसमें लाल, हरा, नीला ऐसे अलग अलग कलर की चूड़ी थी और उस चूड़ी के तरफ अब्दुल बहुत ही आश्चर्य से देख रहा था. बस शुरू हो गई और जैसे ही बस शुरू हुई वैसे ही ठंडी ज़्यादा बड़े पैमाने में लगने लगी. अब्दुल ने अपने मफलर निकाल के अपने कान को लपेट लिया और जिलाधिकारी की कचेरी के पास 75% बस खाली हो गई. और तपोन के तरफ कौन जाता है, उस बस में खाली 5 या 6 सफ़र करने वाले यात्री थे. तपोन के गेट के ओर अब्दुल का ध्यान गया और पिछले 6 महीने में वहाँ की जो छोटे छोटे पौधे थे उनकी जो वेली थी, ये वेली 1 हाथ की थी और आज बहुत ही बड़े पैमाने में फैल गई है. और अब्दुल जब उस गेट के पास जाता है तो गेट के पास जाने के बाद वहाँ की जो लड़कियाँ थी वो लड़कियाँ चिल्लाने लगी. पुढे बघूया. चुडीवाला आला. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर म्हणजे चौथऱ्यावर बसून अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या रंगाच्या मला, चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं ना. आणि जेव्हा अब्दुल त्या तपोनाच्या गेटजवळ गेला आणि गेटजवळ गेल्यानंतर त्यांना जेव्हा मुलीने पाहिलं
तर मुली आरडाओरड करायला लागल्या. चुडीवाला आला, चुडीवाला आला अशा प्रकारचा आवाज गलका करू लागल्या आणि अब्दुल आंब्याच्या झाडाखाली असलेल्या ओठ्यावर जाऊन बसला आणि क्षणाचाही वेळ वाया न घालता आपल्या कामाला लागला. आणि लगेच सगळ्या स्त्रिया त्यांना बघून आपापले कामं सोडून, आपले कामं बाजूला करून तिथं गर्दी जमली आणि सगळ्या महिला सांगू लागल्या की त्या लाल बांगड्या मला, त्या हिरव्या बांगड्या मला. चुडीवाला, मी तुला मागच्या वेळेस सांगितलं होतं की आरसा आणायला. मागच्या वेळी मी तुला सांगितलं होतं आरसा आणायला. जब विद्यार्थी मित्रों, जब वो अब्दुल तपोन के गेट के पास गया और जब महिलाओं ने, लड़कियों ने जब देखा तो लड़कियां अब्दुल को देखने के बाद उनको खुशी हुई और खुशी होने के बाद वो चिल्लाने लगी कि चुड़ीवाला आया, चुड़ीवाला आया. अब्दुल ने एक आम के पेड़ के नीचे, बहुत बड़ा आम के पेड़ के नीचे जाके बैठ गया और कुछ समय के बाद वो अपने अपने काम में लग गया और महिलाएं अपने हाथ में जो भी काम है वो काम छोड़ के वो अब्दुल के पास आ गए और कहने लगी, वो लाल कलर रंग की चूड़ी मुझे दो, वो हरे रंग की चूड़ी मुझे दो, और मैंने आपको पिछली बार आईना लाने के लिए कहा था, आप नहीं लाए. अशा प्रकारचे प्रश्न त्या महिला अब्दुलला विचारू लागल्या. त्यांना खूप, अब्दुल तिथं आल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंद त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच, एक कला, एक दिव्य म्हणजे परीक्षा, कसोटी. कारण या ज्या कुष्ठरोगी महिला आहेत, या कुष्ठरोगी महिलांचे हात, त्यांची बोटं ही कुरतडलेल्यासारखी असतात. म्हणजे छोटे छोटे बोटं झालेली असतात आणि त्यांना त्या बोटाला जखम झालेली असते आणि जखम झाल्यानंतर त्यांच्या हातात बांगड्या भरणं म्हणजे खूप मोठी कसोटी, खूप मोठी परीक्षा आहे. आणि त्यांच्या हातात बांगड्या भरण्याची जी कला आहे, ती कला अब्दुलला चांगल्या प्रकारे प्राप्त झाली होती. म्हणून अब्दुलला ती कला साधली होती. बांगड्या भरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. खूप मोठा समाधान त्यांना, तो आनंद, खूप मोठा समाधान त्यांना, त्या महिलांना वाटत होता. नंतर ज्या महिला होत्या, आनंद लाख मोलाचा वाटणे म्हणजे विशेष अनोखा वाटणे. वाक्यात उपयोग करा. तुम्हाला 2 मार्काला परीक्षेमध्ये येतील. तर आनंद लाख मोलाचा वाटणे म्हणजे विशेष व अनोखा आनंद होणे. जेव्हा अब्दुल तपोवनात गेला, त्या तपोवनातील महिला, मुलगी ह्या अब्दुलला पाहिल्यानंतर त्यांना खूप आनंद लाख मोलाचा वाटला. अशा प्रकारे वाक्यात उपयोग करायचा आहे. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस होता. ज्याप्रमाणे अब्दुल त्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसला आणि लगेचच तो आपल्या कामाला लागला आणि सगळ्या महिला आपापल्या हातातील कामं सोडून त्यांच्याकडं प्रथम बांगड्या भरण्यासाठी आल्या. अब्दुलच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकाला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या आणि अब्दुल एकेकीच्या हातामध्ये बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा, त्यांना आवडेल तशा, त्यांच्या मनपसंतीच्या त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक मोठी कसोटीच आहे. कारण त्या कुष्ठरोगी महिलांच्या हातात बांगड्या भरणं ही खूप मोठी कला असते. पण अब्दुलला ती कला येत होती. कारण अब्दुल त्या तपोवनामध्ये दर संक्रांतीला आणि पौर्णिमेला तिथं जात होता आणि त्या महिलांना, त्या मुलींना तिथं बांगड्या भरत होता. बांगड्या भरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद, लाख मोलाचा विशेष आनंद त्यांना वाटत होता.
आणि हा बांगड्या भरण्याचा जो कार्यक्रम आहे तो बांगड्या भरण्याचा कार्यक्रम 2-3 तास सुरूच होता आणि साऱ्या तपोवनामध्ये तो एक मोठा आनंद, चैतन्याचा वातावरण, चैतन्याचा तो दिवस आणि गडबडीचा आवाजाचा तो गोंधळाचा तो दिवस होता. अब्दुल जिस समय आम के पेड़ के नीचे बैठ गया और चूड़ी भरने का काम उन्होंने शुरू कर दिया और अब्दुल के पास आजू बाजू में बहुत बड़े पैमाने में भीड़ हो गई. सब महिलाएं, लड़कियां चिल्लाने लगी. हर एक को सबसे पहले तो चूड़ी भरने की थी और अब्दुल एक एक महिलाओं के, एक एक लड़कियों के हाथ में उन्होंने चूड़ी भरना शुरू किया. उनको जैसे चूड़ी चाहिए उसी कलर की, वैसे उनकी पसंद की चूड़ी अब्दुल उनके हाथ में भरा था. लेकिन उनके हाथ में चूड़ी भरना यानी एक बहुत बड़ी परीक्षा होती है, क्योंकि कुष्ठ रोगी महिलाओं के उंगली में बहुत बड़े दर्द जख्म होता है और उनके हाथ में चूड़ी भरना एक बहुत बड़ी परीक्षा होती है. और अब्दुल, ये जो कला है, ये कला अब्दुल को आती थी, इसलिए वो एक एक महिलाओं के हाथ में चूड़ी भरा था. चूड़ी भरने के बाद उनके चेहरे पर बहुत ही बड़ा एक खुशी उनको महसूस होती थी. ऐसा ये जो कार्यक्रम है, ये कार्यक्रम 2-3 घंटे चलता था और पूरे तपोवन में ये जो खुशियाँ, एक चैतन्य खुशी का ये दिन बहुत ही बड़े पैमाने में तपोवन में की महिलाएं इस दिन बहुत बड़े खुशी में रहती थी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण चुडीवाला या पाठाचा जो सुरुवातीचा भाग आहे, या सुरुवातीच्या भागामध्ये अब्दुल आणि त्याच्या परिवारातील कशा प्रकारचा संवाद झाला आणि अब्दुल त्या तपोवनाकडे जात असताना त्या बसमध्ये त्यांना कोणता अनुभव आला. अब्दुल त्या तपोवनात पोहोचल्यानंतर त्यांना बघून तेथील मुली कशा प्रकारे खुश झाल्या आणि तपोवनात गेल्यानंतर अब्दुल त्यांच्या हातामध्ये बांगड्या भरण्याचा कार्यक्रम कसा झाला, इथपर्यंत आज आपण या चुडीवाला पाठाचा पूर्वार्ध भागाचा अभ्यास केला. तर मित्रांनो, पुढच्या तासाला आपण चुडीवाला या पाठाचा उत्तरार्ध भागाचा अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे आज आपण या घटकाचा अभ्यास केला. हा घटक तुम्हा सर्वांना उत्तम प्रकारे समजला असेल अशी आशा करतो. जर तुम्हाला हा घटक समजला नसेल तर तुम्ही यूट्यूबवर हा घटक पुन्हा पाहू शकता. या घटकाकरिता आपण आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या घटकाला. धन्यवाद.